पवनराजेंनी बहुधा समतकाजींना गोळी मारली आणि नंतर स्वतःला गोळी घालून घेतली असावी, हे मी नाही तर लातूर येथील पत्रकार जावेद शेख यांनी केलेले हे उपरोधिक भाष्य आहे. त्यांनी हा उपरोधिक टोमणा मारलाय. आणि हा टोमणा का मारू नये? तब्बल 20 वर्ष चाललेला कायदेशीर लढा, 128 साक्षीदार, देशातली सर्वोच्च म्हणून घेतली जाणारी तपास यंत्रणा सीबीआय आणि इतकं रामायण होऊन हाती लागलेला निकाल काय? तर शून्य. उलट ज्यांना कोर्टानं आज निर्दोष ठरवलं त्यांनाच 15-15 वर्ष तुरुंगात सडावं लागलं. बरं, हा खटलाही काही साधासुधा नव्हता. हाय प्रोफाईल खटला होता, ज्यानं महाराष्ट्राचं राजकारण आणि गुन्हेगारी जग दोन्हींना हादरवून सोडलं होतं. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याबद्दल मी बोलतोय. 20 जून 2026 ला मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मग प्रश्न निर्माण होतो की मग पवनराजेंची नेमकी हत्या कोणी केली? की त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या? कारण या निकालानं तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेची सगळी लक्तरच वेशीवर टांगण्याचं काम केलंय. त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण पवनराजेंची हत्या कशी झाली, हत्येचा आरोप कोणावर होता, त्या सर्वांना कोर्टानं निर्दोष का सोडलं, तपास यंत्रणांनीच तर पद्मसिंह पाटलांना गंडवलं नाही ना, सर्वजण निर्दोष सुटण्याचं खापर कोणाच्या नावावर फोडलं जातंय आणि आता पुढं काय, हाच सगळा क्राईम सीन उलगडणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण पवनराजेंची नेमकी हत्या कशी झाली ते समजून घेऊ. बरोबर 20 वर्षापूर्वी 3 जून 2006 चा तो दिवस होता. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी हे मुंबईहून धाराशिवकडे जात होते. नवी मुंबईतील कळंबोली इथं अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीत झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पवनराजेंवर आणि चालकावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. पवनराजेंचे सावत्र बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी राज्यमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर या हत्येच्या कटाचा आरोप ठेवण्यात आला. तेरणा साखर कारखान्यातील वाद आणि पवनराजेंच्या वाढत्या राजकीय वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या वैरातूनच पद्मसिंह पाटलांनी 30 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती असं सीबीआयच्या तपासात आढळलं होतं. पण या हत्याकांडाच्या तपासाला निर्णायक वळण मिळालं ते माफीच्या साक्षीदारामुळं. सुरुवातीला कळंबोली पोलीस, मग राज्याची सीआयडी आणि शेवटी हायकोर्टाच्या आदेशानं ऑक्टोबर 2008 मध्ये हा तपास सीबीआय कडे गेला. या सगळ्यात तपास यंत्रणांच्या हाती लागला तो पारसमल जैन नावाचा एक खबरी. या जैननं पोलिसांच्या ताब्यात असताना कबुली दिली होती की कल्याण डोंबिवलीचा मोहन शुक्ला आणि लातूरचा सतीश मंदाडे यांच्या मध्यस्थीनं आपण पद्मसिंह पाटलांकडून ही सुपारी घेतली होती. या जैनला पुढे सीबीआयनं माफीचा साक्षीदार केलं. माफीचा साक्षीदार म्हणजे एखाद्या गुन्ह्यात सहभागी असलेला गुन्हेगार जो स्वतःची शिक्षा माफ करून घेण्यासाठी किंवा कमी करून घेण्यासाठी गुन्ह्याची संपूर्ण माहिती कबुली न्यायालयाला देतो आणि इतर गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देतो. कायदेशीर भाषेमध्ये यालाच अप्रूव्हर असं म्हणतात. पण त्या जैनची ही साक्षच सीबीआयच्या गळ्यातला फास ठरली आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हणजेच पद्मसिंह पाटलांच्या वकिलांनी कोर्टात सिद्ध केलं की जैन हा पोलिसांचा जुना खबरी आहे. त्याचे मुंबईत 6 फ्लॅट आणि 5 किलो सोनं त्याच्याकडे आहे. असा गब्बर माणूस केवळ पैशांसाठी खून करेल का? शिवाय गुन्हे शाखेनं त्याला 8 सप्टेंबरला ताब्यात घेतलं असताना कागदोपत्री मात्र 17 दिवसानंतर म्हणजेच 25 सप्टेंबरला अटक दाखवण्यात आली. या मधल्या काळात त्याला कुठं ठेवण्यात आलं होतं याबद्दलच कोर्टानं आपल्या निकालामध्ये महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. सीबीआय कोर्टानं म्हटलंय की जैनला 15 दिवस बेकायदेशीररित्या कोठडीत ठेवून मारहाण करण्यात आली आणि त्याचा जबाब घेण्यात आला. म्हणजेच जोर जबरदस्ती करून हा जबाब घेण्यात आलाय आणि त्याच्यामुळेच या सगळ्या निर्दोषत्वाचं, 9 आरोपींना निर्दोष सोडण्याचं सगळं खापर हे जैनच्या माथ्यावर फोडलं जातंय. इथंच तुम्हाला एक आणखी इंटरेस्टिंग विरोधाभास सांगायला पाहिजे, तो म्हणजे आरोपींना झालेला तुरुंगवास. या प्रकरणातली सगळ्यात विसंगत विरोधाभास वाटावी अशी गोष्ट काय असेल तर आरोपींना घडलेला तुरुंगवास किंवा न्यायालयीन कोठडी. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत. पण महाराष्ट्र टाइम्सच्या एका बातमीनुसार मुख्य आरोपी असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील हे 6 जून 2009 ला अटक झाल्यानंतर अवघ्या 3.5 महिन्यातच
25 सप्टेंबर 2009ला जामिनावर बाहेर आले होते, जामिनावर सुटलेले होते. अटकेदरम्यान केवळ 3 महिने 19 दिवस त्यांना तुरुंगवास म्हणजेच न्यायालयीन कोठडी मिळाली. पण दुसरीकडे ज्याच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडल्याचा आरोप होता तो शूटर दिनेश तिवारी तब्बल 15 वर्ष 11 महिने आणि दुसरा जो शूटर आहे पिंटू सिंग उर्फ महातम चौधरी 15 वर्ष 10 महिने तुरुंगात सडला. माफीचा साक्षीदार असूनही पारसमल जैनला देखील 14 वर्ष 6 महिने तुरुंगात सडत राहावं लागलं. म्हणजे विचार करा, जर कोर्टानं पुराव्याअभावी या सगळ्यांना निर्दोष सोडलंय तर मग या शूटर्सच्या आयुष्याची जी 15 वर्ष तुरुंगात गेली त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार तर पिंटू सिंगनं 25 मे 2009ला अटक झाल्यानंतर गुन्ह्याची कबुलीही दिली होती. न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात त्यानं कलम 164 अंतर्गत तसा जबाबही नोंदवलेला होता. मग पिंटू सिंगनं कोणाची हत्या केली? कारण त्यानं तर कबुली दिली होती. असे एक ना अनेक प्रश्न या निकालानंतर उपस्थित होतात आणि ते सगळे प्रश्न सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणार आहेत. पण मग सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचं कारण काय सांगितलं? तर 20 जूनला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश SR नावंदर यांनी कोर्टरूम नंबर 55 मध्ये या खटल्याचा निकाल सुनावला. न्यायाधीशांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की एका लोकनेत्याची सार्वजनिक ठिकाणी हत्या होणं ही खूप शर्मेची दुर्दैवी घटना आहे. मात्र न्यायालय केवळ पुराव्यांच्या आधारेच काम करू शकतं. या खटल्यात 128 साक्षीदार तपासले गेले. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा देखील समावेश होता. माफीचा साक्षीदार असलेल्या जैननं हजारेंना मारण्याचीही आपल्याला पद्मसिंह पाटलांकडून सुपारी मिळाली होती असा दावा केला होता. पण कोर्टानं सांगितलं की माफीचा साक्षीदार पारसमल जैन हा अत्यंत खोटारडा आणि अविश्वसनीय माणूस आहे. तो वेळोवेळी आपले जबाब बदलत गेला. त्याच्या विसंगत आणि संशयास्पद साक्षीच्या आधारावर कोणालाही शिक्षा देता येणार नाही. सीबीआय सबळ पुराव्यांची साखळी जोडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आणि याचाच बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे संशयाचा फायदा डॉक्टर पद्मसिंह पाटील, मोहन शुक्ला, सतीश मंदाडे आणि इतर सर्व 9 आरोपींना मिळाला. आता या सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर यावरून राजकारणही सुरू झाले. दावे प्रतिदावे केले जात आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदे सेनेत येत असल्यानं स्वतः एकनाथ शिंदेही सक्रिय झालेत. आता पुढे काय होणार? सीबीआय कोर्टानं सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर बचाव पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी कोर्टाबाहेर माध्यमांशी बोलत असताना दावा केला की मे 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाटील हे केंद्रात मंत्री होणार होते. त्यांना मंत्रिपदापासून रोखण्यासाठी आणि त्यांचं राजकीय नुकसान करण्यासाठीच हा सगळा बनाव रचला गेला होता. दुसरीकडं या निकालाचा संबंध खासदार ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय भवितव्याशी देखील थेट जोडला जातोय. निकाल बाजूने लागावा म्हणूनच ओमराजे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा निकालापूर्वी रंगलेल्या होत्या. पण निकाल वेगळा लागल्यानं आता आणखी नव्या चर्चा सुरू झाल्यात. तर शिंदेंनी या निकालाला सीबीआयनं हायकोर्टात आव्हान द्यावं म्हणून गृहमंत्री अमित शहांकडे मागणी केली. पण या सगळ्यात पवनराजेंना कुणी मारलं या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. थोडक्यात काय तर सीबीआय आता या निकालाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे. पण एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जर पद्मसिंह पाटील आणि सगळे 9 आरोपी निर्दोष आहेत तर भर दिवसा रस्त्यावर पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्यावर गोळ्या कुणी झाडल्या या प्रश्नासोबतच या निकालानं काही नव्या प्रश्नांनाही जन्म दिलाय. तो म्हणजे आपली व्यवस्था, तपास यंत्रणा यांचा तर मातब्बर नेते पद्मसिंह पाटील यांना अडकवण्याचा डाव होता ना. तसं असेल तर त्यांची तितकी हिंमत का झाली? यामागे कोणाचा हात आहे? अशी अनेक प्रश्नांची नवी शृंखला निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर कोर्टात सुनावणी सुरू होती, तपास सुरू होता तेव्हा तपास यंत्रणांच्या कार्यशैलीवरही शंका उपस्थित झाली. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे तपास यंत्रणांवर दबाव टाकत असल्याचे आरोप झाले. पण कोर्टाच्या या निकालामुळे तपास यंत्रणा दबावात काम करत होत्या हा आरोपही आता निराधार ठरलाय. उलट तपास यंत्रणाच पद्मसिंह पाटलांना गोत्यात टाकण्याच्या तयारीत होत्या का असा नवा प्रश्न निर्माण झालाय. पण तुम्हाला काय वाटतं? सर्वजण निर्दोष आहेत तर मग पवनराजेंना कुणी मारलं की त्यांनी स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्या असंच म्हणावं लागेल? पद्मसिंह पाटील निर्दोष आहेत तर मग त्यांना कोण अडकवत होतं? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण रोखठोक विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा
आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.